टीवी न्यूज सबसे तेज। हमारे चैनल को देखने के लिए लाइक करें, शेयर करें और सब्सक्राइब करें और देखिए आज की ताजा तरीन खबर। भिवानी तालुका ग्राम पंचायत लोनाड में श्री छत्रपति जी शिवाजी महाराज के जयंती निमित्त अनेकों कार्यक्रम किरण थले साहब के नेतृत्व में किया गया, जहाँ पे आप देख सकते हैं कि सैकड़ों की तादाद में महिलाएं उपस्थित हैं। हल्दी कुमकुम का प्रोग्राम रखा गया था उनके लिए और सभी आई हुई महिलाओं के लिए स्वागत सम्मान भी किया गया। तो हम लेते हैं जानकारी किरण थले साहब से कि क्या क्या वो प्रोग्राम रखे थे शिवाजी जयंती निमित्त। शिवाजी महाराज की जय। कुटुंब पण अलग आहे, पण आपण सर्व आज किरण थले यांच्यामुळे सगळ्या एक झालो आहे आणि एकत्र येणं म्हणजे खूप चांगली गोष्ट असते। अशा आपण गावातल्या स्त्रिया किंवा कधीच एकत्र आलो नाही, येतो आपली एखादी समजा सभा असते काहीतरी याची आपली बचत गट असते ना, तेव्हा एक येते एक जाते, एकीने पैसे नाही दिले, एकीने असं नाही केलं, एकीचा पोरगा रडतो, एक जेवण नाही झालं, असं असते। पण ही सभा अशी जी आहे एकदम हसण्याची बोलण्याची कसं पण वागा तुम्ही अशी आहे आणि उत्तमाची चांगली आहे। जाणता राजा गावामध्ये आला, पण संपूर्ण गावाची मुलं त्यांनी घेतलेली आहे जाणता राजामध्ये। मी एकच सांगते की बघा, जेव्हा मुसलमानांनी जेव्हा आपली गाय चालली ती गाय कसाबाला चालली ती कापायला चालली ती आणि त्यावेळी शिवाजी महाराजांना माहीत पडलं, तेव्हा ते लहान होते, तरी पण 12 वर्षाचे असतील आणि त्यांना माहिती पडलं की कसाबाला आपली गाय चालली आहे। जेव्हा ती गाय कसाबाला चालली असेल ना, ती कोणाची कमी असू दे, आपण बोलला असो ती तिची चालली ना मुलगी जाऊ दे, काय गरज पडली आपल्याला, ती तिची मुलगी वाईट चालते ना चालू दे, तिचा मुलगा वाईट होता ना होऊ दे, नको असं नको। त्यावेळेस ती कसाबाला गाय घेऊन चालले असताना त्याला माहिती जेव्हा पडले तेव्हा त्यांनी घोड्यावर एवढी स्वारी केली आणि एवढे जोराने आले की त्यांना मध्येच त्यांना अडवले आणि त्यांना सांगितलं की गायला सोडून दे। ते बोलले की नाही, गायला नाही सोडणार, आम्ही ते याला चाललोय, जर तू जर आमच्या जर पुढे जर एक पाऊल जर टाकला ना तर या गायीची मी मान तोडत असं नाही। ज्यावेळी त्यांनी ज्या गायीच्या मानेवर त्या कसाबाने सुरा ओढला ना, त्याच वेळेस त्या शिवाजी महाराजांनी त्याचा हातच तोडून टाकला आणि त्याचा हात ना तशी गाय लगेच पळतच सुटली। गायला जातून ना टपटवा पाणी होतं, जसं एखाद्याचा मुलगा किंवा मुलगी वाईट जर वागणुकीला जात असेल किंवा एखाद्याची सून पण वाईट वागणूक जात असेल तर तिला आपण समजून सांगण्याचा आपला प्रयत्न केला पाहिजे। डॉक्टर झाले डॉली आपलीच मुलगी, त्यानंतर युवराज आपल्या समोर काल्पनिक झालेला, किती नाव मोठे केले त्यांनी। बरबाद करू नका, संधी तुम्हाला संधी सोनं करा, एकदा वेळ निघून गेली। आज मी स्वतः पस्तावतोय, 2015 काही गोष्टी माझ्यावर घडल्या आणि माझं जीवन उद्ध्वस्त झालं। सीएची मी एक्झाम देत होतो। बघत असताना पण स्त्री जी आहे स्वतः जगायचं राहून जात असते। महिला सगळ्यांसाठी करत असते, मुलांसाठी, नवऱ्यासाठी, म्हणजे फॅमिलीसाठी, सगळ्यांसाठी जगत असते, पण ती स्वतः कधी जगत नाही। त्याचं कारण म्हणजे तिला वाटतं सगळ्यांना मिळालं व्यवस्थित जेवण, पाहुणे येणार असतील त्यांच्यासाठी खटाटोप करत असते, पण ह्या सगळ्या धावपळीच्या जीवनामध्ये स्वतःसाठी जगणं तर राहून जातं, पण जे काही आपलं अनमोल शरीर जे आपल्याला मिळालं आहे त्याची आपण काळजी घेत नाही। आज इथं बघायला गेलं तर एखादा कोणाचा साखरपुडा असेल तर इतकं आपला सकाळपासून आटाटोप असतो की मला थोडा वेळ मेकअप साठी मिळायला पाहिजे। कुठल्याही प्रकारची आपल्याला चिटिंग करायची नाही, पण ते चिठ्ठीच करायची। मनीषा राजेंद्र कुंभार, ईशा राजाराम पवार कुंभार। मी पण बोलायला शिकलो आणि आज बोलू शकलो। बहिणी तू ये। 19 फेब्रुवारी शिवाजी महाराजांची जयंती, या कार्यक्रमात सगळ्या महिला एकत्र येऊन, कोण जाती धर्माच्या सर्व एकत्र येऊन अशा प्रत्येक कार्यक्रमामध्ये एकत्र येऊन सहभागी घेतलं पाहिजे प्रत्येक महिलांनी। सर्वांना शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा। शिवाजी महाराज म्हटलं की अंगावर काटा आला पाहिजे प्रत्येकाच्या, कारण आपल्या कपाळावर जो कुंकू आहे ना तो त्यांच्यामुळे, त्यांनी जी
स्वराज्याची हिंदवी स्वराज्याची स्थापना केली, जी त्यांनी सुरुवातीपासून केली आणि ती स्थापना केली, त्यांच्यासाठी त्यांनी भरपूर बलिदान दिले आणि भरपूर काही केलं. तर मी एकच सर्वांना सांगते आज स्टेजवर की कोणीही शिवाजी महाराजांचं नाव शिवाजी म्हणून घेऊ नका, त्यांना मानाने बोला. कारण असं बोलल्यानंतर मला खूपच दुखतं, कधी कधी शिवाजी संभाजी असं बोलतात. महाराज बोला, एवढंच सांगते. आणि पुन्हा एकदा शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. तुम्ही त्याचा स्वीकार करावा. चला टाळ्या वाजवा. नाव नाही येत टाळ्या वाजवा. मालूम है चेहरा खराब आ रहा है, ये जो सफेद सफेद पीछे लगा है ना, इधर से चेहरा अभी सही आ रहा है. छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त काय काय प्रोग्राम ठेवला, काय उद्देश्य निमित्त ठेवला. आज जाणता राजा युवा मंडळ लोणारच्या वतीने गेली 10 वर्ष शिवजन्मोत्सव सोहळा पार पडत आहे आणि दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा महाराजांची मनोभावे आम्ही स्थापना केली. किल्ले दुर्गाड येथून महाराजांची मशाल रॅली आम्ही लोणार येथे आणली, त्यानंतर महाराजांची स्थापना केली. दरवर्षीप्रमाणे आम्ही महिला अधिक एक समाजामध्ये जनजागृती होण्यासाठी महिलांची जागरूकता महिलांमध्ये जागरूकता होण्यासाठी काही गोष्टींचा आम्ही कार्यक्रम आयोजित केलेला आणि आजच्या या शिवजयंतीला आम्ही कॅन्सरच्या विषयी आम्ही महिलांमध्ये जागरूकता होण्यासाठी काही गोष्टींचं नियोजन केलेलं आणि या कार्यक्रमाला गावातील जवळपास 100 ते 150 महिला उपस्थित होत्या. चांगला असा प्रतिसाद मिळाला. कारण आज ज्या गोष्टी महिलांच्या बाबतीत घडत आहेत, कारण महिला आज पूर्ण कामामध्ये व्यस्त असते, ती स्वतःकडे तिला लक्ष देण्यासाठी तिला वेळ नसतो आणि नक्कीच ते दुर्लक्ष केल्यामुळे तिला नको ते परिणाम भोगावे लागत असतात आणि तिच्यामध्ये जागरूकता येण्यासाठी अवेअरनेस येण्यासाठी आम्ही हा प्रयत्न केला आणि नक्कीच त्याला यश मिळेल. कारण महिला म्हटलं तर माझी आई पण असू शकते, माझी बहीण पण असू शकते, माझी बायको पण असू शकते, माझी बरोबर ना. तर तिच्यावरती काही वाईट वेळ येऊ नये हेच आमचा उद्देश. तसेच आज आम्ही या शिवजयंतीला बाल खाद्य महोत्सव आयोजित केलेला आहे. म्हणजे लहान मुलं स्टॉल मानतील आणि तिथून आपण खरेदी विक्री करायची. एक उद्देश काय आहे का मुलांना व्यवहार समजला पाहिजे आणि एक दुसरा उद्देश काय, आज येणाऱ्या पिढीला आपण महाराज छत्रपती शिवाजी महाराज कोण आहेत त्यांना त्या प्रवाहामध्ये आणण्यासाठी आम्हाला हा छोटासा कार्यक्रम आहे. त्याच्यानंतर गावामध्ये मिरवणूक होईल. दरवर्षीप्रमाणे आम्ही रक्तदान शिबिर आयोजित करतो, पण यावेळेला आम्ही ते करू शकलो नाही. त्यानंतर लहान मुलांचा सांस्कृतिक कार्यक्रम आहे आणि चांगला असं प्रतिसाद गावामध्ये मिळत असतो. खरंच मिळणारच, कारण छत्रपती शिवाजी महाराज काही कुणा एकाचे नाही, एका धर्माचे नाही, त्या एका जातीचे नाही, ते सर्वांचे आहेत. फक्त एवढंच का महाराज आपल्या तीच भावना आपण पुढे चालायचं आहे आणि महाराजांनी दिलेली प्रेरणा, महाराजांनी दिलेली शिकवण, महाराजांचा पराक्रम लक्षात ठेवून आपल्या आयुष्यामध्ये पुढे चालायचं आहे. कारण होतं कसं, आपण ज्या गोष्टी करतो त्या गोष्टीला कुठेतरी गालपोट लागू नये आणि महाराजांनी तीच गोष्ट अवॉइड केली. कल्याणची सुभेदाराची सून ओटी भरून, मानाने ओटी भरून महाराजांनी तिला परत स्वाधीन केली. हे महाराजांची शिकवण आहे. दुसऱ्याची आई बहीण ही आपली जबाबदारी आहे. तिला कुठल्या प्रकारचं दुःख वेदना तिच्यावरती वाईट वेळ येऊ नये हीच आपण अपेक्षा महाराजांकडून शिकायची आहे. कारण महाराज हे 400 वर्षापूर्वी एक काय म्हणतात त्याला दूरगामी त्यांची दृष्टी होती. त्याने ज्या गोष्टी केल्या त्याच गोष्टी आज आपल्याला फॉलो करायच्या आहेत. नुसतं डोक्यावरती घेऊन महाराज छत्रपती शिवाजी महाराज डोक्यावरती घेऊन नाचू योग्य नाही, ते आपल्या डोक्यात उतरवलं पाहिजे. येणाऱ्या पिढीला मी तेच उद्देश करतो. कारण महाराजाला डोक्यावरती शिवजयंती आहे, DJ लावलं, नको ते व्यवसाय केले, त्याच्यामध्ये जनजागृती अजिबात होणार नाही. आपण आपण जे करणार त्याचा काही उद्देश होणार नाही. आपण आपल्या परीने लोकांमध्ये पोचून जनजागृती होणं गरजेचं आहे. कुठल्याही विषयावरती तुम्ही करा, जे समाजात वाईट गोष्टी घडत आहेत त्याच्याबद्दल तुम्ही जनजागृती करा, नक्कीच तुम्हाला यश मिळेल. आणि मी एक तुम्हाला शब्द देतो, माझं एक स्वप्न पूर्ण झालेलं आहे.
माझं अजून एक स्वप्न आहे, तो माझं स्वप्न पूर्ण झालं ना का मी सगळ्या गोष्टीला हात जोडेल, माझं ते स्वप्न पूर्ण होणार एवढीच मी महाराजांकडे प्रार्थना करतो. आणि महाराज जिथे स्थापन झालेले आहेत तिथे स्थापन होणार तेवढे मी अपेक्षा करतो आणि महाराजांकडे प्रार्थना करतो. आपण इथं आलात, धन्यवाद. सर्वांना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.